की अशी भक्ती आपण केली पाहिजे की ज्या भक्तीचं थोर पण एवढं मोठं पाहिजे की येणे थोर बोधलेपणे, तो बोधही थोर असला पाहिजे, तो देवही थोर असला पाहिजे, भक्तही थोर असला पाहिजे, आणि ती भक्ती सुद्धा कशी असली पाहिजे, थोर असली पाहिजे. थोर म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती, पराभक्ती, जी भक्ती करावी लागत नाही, जी भक्ती केल्यानंतर काही करणं उरत नाही, जे कृतार्थ अवस्था म्हणतात त्याला, कृतकृत्य, काही करणं उरत नाही, कार्य काही उरत नाही, अशी एक अकर्तव्याभाव स्थिती म्हणतात, ज्याला खरी सिद्धी, खरी प्राप्ती, खरी त्याला नित्य प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्ताची निवृत्ती असंही शास्त्र सांगतं. अशा अत्यंतिक सुखाची जी अवस्था आहे ती अवस्था आमच्या संतांनी भोगली. अशीच भक्ती तुकोबारायांना आवडते आणि देवाला तीच भक्ती आवडती आहे, सरती आहे, असं सांगताना म्हणतात, हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्प